लावली भीमाने माया, साऱ्यांवर धरली छाया. लावली भीमाने माया, साऱ्यांवर धरली छाया. चंदना परीती काया, चंदना परीती काया, झिजली न गेली वाया. चंदना परीती काया, झिजली न गेली वाया. अशी बहुजन हिताय भीमाई होती ग, अशी बहुजन हिताय भीमाई होती ग. 9 कोटीची माय भीमाई होती ग, 9 कोटीची माय भीमाई होती ग. जणू दुधावरची साय भीमाई होती ग, 9 कोटीची माय भीमाई होती ग. परिवर्तन एक लोकचळवळीच्या 2023च्या भीमजयंती विषयांकाचं प्रकाशन 27 एप्रिल रोजी झालं होतं. या विषयांकाचा विषय होता महिला सक्षमीकरणाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आता 2024ला परिवर्तन एक लोकचळवळीच्या भीमजयंती विषयांकाचे प्रकाशन आज रविवारी 28 एप्रिल रोजी उल्हासनगर येथील ज्ञानदीपी विद्यालयामध्ये सायंकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते होत आहे. राज्यभरातील तमाम चळवळीतील साथी, आपला हा चळवळीचा प्रदीर्घ असा प्रवास आहे. 1.5 दशकं आपण सर्व मिळून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली जातीविरहित चळवळ उभी केलेली आहे. बहुजन समाजाला एक बहुजन तितुका मेळवावा लावावा चळवळीच्या कामी हा सर्वसमावेशक आणि व्यापक मूलमंत्र घेऊन आपण सर्वजण कार्य करत आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीविरहित आणि त्याचबरोबर चळवळीसाठी देणारा समाज निर्माण करायचा होता. त्या मार्गाने आपण सर्वजण मार्गक्रमण करत आहोत. परिवर्तन चळवळीचा आजवरचा प्रवास हा अतिशय गौरवशाली असा राहिलेला आहे. बहुजन समाजातील सर्व स्तरातील महाकाय व्यक्तिमत्वाला जोडण्याचं काम, या चळवळीला जोडण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे. परिवर्तन चळवळीमध्ये मार्गदर्शन समिती, राज्य कार्यकारिणी, चळवळीच्या मुखपत्राचे आजीवन सभासद असा मोठा परिवार राज्यभरात आहे. आणि या सर्वांच्या त्यागातूनच ही चळवळ एका दिशेने आणि एका गतीने पुढे पुढे जात आहे. रस्ता अडचणीचा आहे, खाच खळग्याचा आहे, परंतु एकमेकाच्या विश्वासाने आपण हे सगळेजण मार्गक्रमण करत आहोत. मुळात ही चळवळ आम्ही समाजाचे देणे लागतो, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्याची ही चळवळ आहे, त्यागी लोकांची ही चळवळ आहे. आपल्याला माहिती आहे की कोणतीही चळवळ जर टिकवायची असेल त्याला त्यागी लोकांची गरज असते. क्रांत्या करणारे लोक दुसरे कोणी नसतात, तर ते त्यागी लोक असतात, जे देण्याच्या भूमिकेत असतात. तेच लोक काहीतरी इतिहास घडतात. या भावनेतून आपण हे सगळं काम करत आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे जे व्यक्तिमत्व महाकाय आणि उदात्त आहे, त्याचे अनेक पैलू आहेत. त्या पैलूपैकी एक महत्त्वाचा पैलू घेऊन हा विशेषांक आपण करत आहोत. द सिम्बॉल ऑफ नॉलेज हा या विशेषांकाचा आपला विषय आहे. 2004ला जगविख्यात अमेरिकेतील जे आपण पाहतो की कोलंबिया विद्यापीठ आहे, त्या कोलंबिया विद्यापीठाला 2004ला जेव्हा स्थापनेला 250 वर्ष झाली, त्याचं औचित्य साधून त्या विद्यापीठाने त्या विद्यापीठात शिकलेल्या गुणवंत विद्यार्थ्याची एक यादी त्या प्रसिद्ध केली होती. त्या यादीमध्ये नोबेल पारितोषिक विजेते, त्याचबरोबर काही राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख जे त्या विद्यापीठाचे विद्यार्थी होते त्यांची नावं होती. आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की त्या यादीमध्ये अव्वल स्थानी होते ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये शिक्षणाचं आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अभिनंदनीय आणि गौरव वाटावा अशीची गोष्ट आहे. हा विषय घेऊन हा आपण अंक करत आहोत. या विशेषांकासाठी राज्यभरातील आपले तमाम सहकारी साथी यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. ते नेहमी देत असतात. त्याबरोबर गेली 7 वर्ष म्हणजे हा मोठा काळ आहे आपल्या या मुखपत्राच्या प्रवासाचा. या काळामध्ये अनेक साहित्यिक, विचारवंत लेखक, नवोदित लेखक, कवी सगळ्यांनी लिहून हा अंक
कायम ठेवला. त्यांचासुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर कोणतेही चळवळ असेल किंवा त्या चळवळीचं मुखपत्र असेल तर त्यासाठी 2 वर्ग महत्त्वाचे असतात. एक वर्ग असतो देणारा वर्ग आणि एक असतो लिहिणारा वर्ग. हे दोन्ही वर्ग निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो, या गोष्टीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपण एक खरं म्हणजे परिवर्तन एक लोकचळवळ ही एक कार्यशाळा आहे. या कार्यशाळेमध्ये आपण अनेक साहित्यिक, विचारवंत, निवेदक, सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांना व्यापून एकत्र केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्याचा एकच ध्येय आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घराघरात पोहोचला पाहिजे. तो विचार घराघरात पोहोचत असताना चळवळीसाठी लागणारे जे वेगवेगळे नवीन विंग आहेत त्या आपण तयार करतो. त्याच्यामध्ये कामगार आघाडी आपल्याकडे आहे, शिक्षण आघाडी आपण तयार केलेली आहे, आरोग्य विभाग आपल्याकडे, म्हणजे डॉक्टर, प्राध्यापक, वकील, इंजिनियर सगळ्या स्तरातली महनीय व्यक्ती या चळवळीमध्ये आपण आणण्यात यशस्वी झालो. हा आपल्या सगळ्यांचा एक मोठा कार्याचा आपल्याला पोचपावती म्हणावी लागेल. हा याचा आपल्या सगळ्यांनाच मोठा एक गौरव वाटावा असा आहे एकूण आपल्या सगळ्यांचं कार्य आहे. परिवर्तन चळवळीमध्ये देणारा वर्ग जो आहे तो सातत्याने देत आहे. म्हणून हेच एक समाजासाठी आवश्यक असणारं वैधानिक काम आपण सगळेजण मिळून करत आहोत. मी खास करून उल्हासनगर शहरातील आणि उल्हासनगर परिसरात लगतच्या अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ किंबहुना ठाणे जिल्हा असेल, नवी मुंबई असेल आणि मुंबई असेल येथील परिवर्तन चळवळीतील जोडले गेलेल्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण आज उल्हासनगर येथे होत असलेल्या परिवर्तन एक लोक चळवळीच्या भीमजयंती विशेषांक सोहळ्यासाठी उपस्थित राहावं. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कारण आपण सर्वजण हे सातत्याने या चळवळीला बळ देत आहात, योगदान देत आहात. आपल्या सगळ्याच्या योगदानातूनच हे सगळं कार्य घडत आहे. परिवर्तन चळवळीची जी मार्गदर्शन समिती आहे त्या मार्गदर्शन समितीचं खूप मोठं योगदान या चळवळीसाठी आहे. खरं म्हणजे ही सगळी मोठी मंडळी आहे आणि त्यांना आता काही मिळवायचं या भावनेतून या ठिकाणी काम करत नाही, तर ते देण्याच्या भावनेतून आलेले आहेत. त्यांना कसल्याही प्रकारची स्वार्थ किंवा त्यांना प्रसिद्धीसाठी ते करत नाही, तर त्यांना आपण समाजात देणे लागतो आणि आपल्या उमेदीच्या काळामध्ये आपल्या राष्ट्राच्या जबाबदारीमुळे आपण जे करू शकलो नाही ते या चळवळीच्या माध्यमातून घडत असेल त्यासाठी त्यांचा मोठा पाठबळ आहे. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. परिवर्तन चळवळीची जी मार्गदर्शन समिती आहे ती नेहमी आम्हाला मार्गदर्शन करते. केवळ मार्गदर्शनच करते असं नाही, तर त्यांचं भरीव असं मोठं योगदान आहे, सहकार्य आहे. आणि कोणतीही चळवळ जर पुढे न्यायची असेल तर तिला आर्थिक योगदान महत्त्वाचं असते. आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की गेल्या 1.5 दशकामध्ये आपण सर्व मिळून चळवळीचं एक अर्थशास्त्रसुद्धा निर्माण केलेलं आहे. बाबासाहेब गेल्यानंतर आपण पाहतो चळवळीची दयनीय अवस्था का झाली, कारण चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधी चळवळीचं अर्थशास्त्र निर्माण केलं नाही. आपण बाबासाहेबाचं नाव सांगतो, बाबासाहेबाचा विचार सांगतो, परंतु चळवळ उभी करण्यासाठी आपण चळवळीला मार्ग असणाऱ्या लोकांकडे म्हणजे चळवळीच्या परिघाच्या बाहेरच्या लोकांकडे जाऊन हात पसरवतो. त्यामुळे आपली चळवळ खऱ्या अर्थाने पुढे जात नाही. ही बाब लक्षात घेऊनच आपण सर्वांनी एक निर्णय केला की चळवळ जर आपली असेल, जर विचार आपला असेल, भूमिका आपली असेल तर त्यासाठी लागणारा निधीसुद्धा आपला असला पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्या चळवळीतल्या परिघातल्या सहकार्यांना देण्याच्या भूमिकेत आणलेलं, मानसिकतेमध्ये आणलं. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनीच बहुजन समाजाला देण्याच्या अवस्थेत आधीच आणलं होतं. फक्त आपण सर्वांनी मिळून आता बाबासाहेबाचा विचार पुढे नेण्यासाठी बाबासाहेबाला म्हणाले जे जे व्यक्ती असतील त्या सगळ्यांना चळवळीसाठी देण्याच्या भूमिकेत आणत आहोत. त्यासाठी आपण मोठं कष्ट घेत आहोत. हे काम सोपं नाही, त्यासाठी आपण खूप मेहनत घेत आहोत, वेळ लागतो. परंतु आज चळवळी मोठे देणारा वर्गसुद्धा आपण मोठा निर्माण केलेला आहे. ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे. पैसा कोणाकडे कितीही असला तरी कोणी कोणाला पैसा देत नसतो. जोपर्यंत आपलं विश्वासार्हता निर्माण होत नाही, जोपर्यंत पुढच्या माणसाला खात्री होत नाही, देणारा आपला जो निधी आहे तो विधाय कार्याला लागतो हे जेव्हा त्याला पटते तेव्हा तो देण्याच्या भूमिकेत येतो. त्यामुळे ही गोष्ट आपण लक्ष घेतली पाहिजे की सातत्याने आपण करत असलेल्या कामाची पोचपावती आहे. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो, परिवर्तन चळवळीचा संयोजक म्हणून आणि विशेषांकाचा संपादक म्हणून राजकुमार सुर्वे तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो. आज आपण सायंकाळी 7 वाजता भेटणार आहोत सुभाष टेकडी उल्हासनगर 4 येथील ज्ञानदीप विद्यालयामध्ये आणि करणार होतो आपल्या सगळ्यांच्या, तुमच्या, माझ्या सगळ्यांच्या विशेषांकाचं प्रकाशन. ज्या विशेषांकासाठी गेली 2 महिने एक मोमेंट म्हणून एक